माव्याच्या पेढ्यांपेक्षा हे चवीला अतिशय सुंदर लागतात पेढे आणि हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. तर हे पेढे बनवून घेण्यासाठी आपल्याला फक्त गाईचं आणि गाईचंच दूध वापरायचं की ज्यामुळे त्याला आपोआप पिवळा रंग येईल. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण मथुरा येथे मिळणारे पेढे त्याची रेसिपी पाहणार आहोत. तर मथुरेचे पेढे बनवून घेण्यासाठी आपल्याला दुधाची आवश्यकता आहे. तर दुधापासून हे पेढे बनवले जातात. असं म्हणतात, हिंदू पुराणात असं लिहिलेलं आहे की जेव्हा कृष्णाची आई म्हणजे यशोदा तिने जेव्हा दूध मांडलेलं असतं चुलीवर उकळवण्यासाठी, पण ते दूध ठेवून दुसऱ्या कोणत्या तरी कामात मग्न राहिल्यामुळे ते दूध आटून ते इतकं आटलं की त्याचा अक्षरशः चॉकलेटी असा मावा बनला. मग तिने काय केलं, थोडीशी साखर घातली आणि थोडं तूप घालून तिने त्याचे पेढे बनवले. अशी कथा आहे. ते आता आपल्याला काय ते नक्की माहिती नाही, पण ती तशी कथा आहे. तर हेच मथुरेचे पेढे बनवायचे कसे त्याची रेसिपी आता आपण पाहून घेऊया. तर एका भांड्यात मी 2 लिटर एवढं गाईचं दूध घेत आहे. तुम्ही कुठलंही वापरू शकता, पण गाईचं दूध वापरल्याने त्याला थोडासा पिवळसर रंग येईलच आणि अजून तो रंग गडद होण्यासाठी म्हणजे चॉकलेटी रंग येण्यासाठी आपण काय करायचं ते आता पुढे पाहूया. तर दुधाला एक उकळी आलेली आहे. मी हाय फ्लेमवर हे सुरुवातीला उकळून घेत आहे. एकदा एक उकळी येऊन गेली की मग आपण गॅस फ्लेम लो करायची आणि त्या लो फ्लेमवर दूध अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला हे स्टर करत राहायचं आहे, कारण साईडला दुधाची साय चिटकेल आणि ती करपेल, म्हणून ती साय काढतच आपण ते दूध आटवून घेणार आहोत. आता अर्ध्या आटलेल्या या दुधामध्ये 2 टेबलस्पून साखर घालूया. आता साखर कशासाठी, तर साखरेपासून या दुधाला थोडासा म्हणजे हे दूध थोडंसं कॅरमलाइज्ड होईल आणि दुधाला ब्राऊन रंग येईल. आता दूध आटतंय तोपर्यंत मी 10 ते 15 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. त्या एकदम फाईन कुटून त्याचं पावडर बनवून ठेवलेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकताय की ह्या स्टेजला आहे दूध आलं की यात 4 टेबलस्पून इतकं तूप घालून घ्यायचं आहे, साजूक तूप, आणि ते 1 टेबलस्पून असं घालून घ्यायचं आहे. 1 टेबलस्पून घालायचं आणि मग ते 1 टेबलस्पून तूप आपण संपूर्ण त्या दुधामध्ये एकजीव करून घ्यायचं. असं करत आपल्याला 4 टेबलस्पून इतकं तूप यात घालून घ्यायचं आहे, कारण गाईच्या दुधामध्ये थोडीशी साय कमी असते, म्हणून मी यात तूप घालून घेतलेलं आहे. तुमचं जर फुल फॅट मिल्क असेल, म्हणजे तुम्ही जर म्हशीचं दूध घेतलं आणि ते फुल फॅट असेल तर तुम्हाला तूप घालण्याची काहीच गरज नाही. तर दूध आटून याचा मावा बनलेला आहे. अजून आपल्याला हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणि या स्टेजला आपल्याला कंटिन्यूस स्टर करत राहायचं आहे. आता इथे व्यवस्थित मावा एकदम घट्ट झालेला आहे. मी गॅस फ्लेम बंद करून घेत आहे आणि हे गॅसवरून खाली उतरवून हे असं स्टर करत थंड करून घेत आहे. अगदी निमगरम म्हणजे कोमट असतानाच आपल्याला यात साखर घालून घ्यायची आहे. पावडर शुगर, तुम्ही पावडर शुगर घाला किंवा तगारसुद्धा घालून घेऊ शकता. तर माझ्याकडे तगार नव्हती. ॲक्च्युली ह्या पेढ्यामध्ये तगार घालतात, साखरेची जी तगार करतात ती तगार घालतात, पण माझ्याकडची ती संपलेली असल्याकारणाने मी पावडर शुगर घालून हे पेढे तयार करून घेतलेले आहेत. तर ती तगार कशी करायची ते मी नंतर तुम्हाला तो व्हिडिओ देईन, कशी तगार बनवतात ती. आता ही पावडर शुगर घालून मी हाताच्या साह्यानेच हे सगळं मिक्स करून घेत आहे. पण मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगते, हात घालण्या अगोदर हात आपले व्यवस्थित स्वच्छ धुतलेले असावेत. आता हे संपूर्ण मिश्रण
एकजीव करून झालेला आहे. आता या स्टेजला आपल्याला वेलची पावडर मघाशी आपण जी बनवून ठेवलेली होती ती सगळी यात घालून घ्यायची आहे आणि ती वेलची पावडरसुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. हे पेढे बनवून घेण्यासाठी फ्रेश वेलची पावडर बनवून घ्या, तेव्हाच या पेढ्यांची टेस्ट तुम्हाला अगदी डिट्टो मथुरा पेढ्यांसारखीच येईल. आता मी थोडं थोडं पोर्शन घेऊन याचे छोटे छोटे भाग बनवून घेत आहे आणि त्या भागाला म्हणजे त्या छोट्या छोट्या गोळ्यांना मी पेढ्यांचा आकार देणार आहे. पण मथुराचे पेढे हे गोल आकाराचे नसतात, तर ते ओबडधोबड आकाराचे असतात. तर इथे मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण त्या मथुरा पेढ्यांची आकार बघूया. ओबडधोबड आकार असतो. तुम्ही लांबट ठेवा किंवा कसेही तुम्ही आकार असे देऊ शकता. हे पहा, ओबडधोबड आकाराचे हे मथुरेचे पेढे अतिशय चवीला उत्कृष्ट लागतात. तर सगळे पेढे तयार झालेले आहेत. आता एकतर तुम्ही नारळाचा किस असतो बारीक, त्यात तुम्ही हे कोट करून घेऊ शकता, दूध पावडरमध्ये कोट करून घेऊ शकता किंवा असं पावडर शुगरमध्ये सुद्धा तुम्ही हे कोट करून घेऊ शकता. मी पावडर शुगरमध्येच कोट केलेले आहेत, म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतात. किंवा तुम्ही नाही कोटिंग केलं तरी काही हरकत नाही, तुम्ही हे असेच ठेवू शकता. तर हे मथुरा पेढे तयार झालेले आहेत सर्व करून घेण्यासाठी. चवीला अतिशय भन्नाट असे हे पेढे असतात. तर असे पेढे तुम्ही बनवून घरात खाऊ शकता किंवा कोणाला भेट द्यायची असेल तर तुम्ही असे पेढे बनवून ती भेट तुम्ही देऊ शकता. दिवाळीच्या वेळेला देऊ शकता किंवा कुठल्याही सणासुदीला तुम्ही असे हे पेढे बनवून आपल्या फ्रेंड्स लोकांना तुम्ही देऊ शकता. तर असे हे मथुराचे पेढे तयार झालेले आहेत. ही जर रेसिपी आवडली तर घरी मात्र नक्की ट्राय करून बघा. अतिशय चवीला भन्नाट लागतात. तर केल्यानंतर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका गोड आणि खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय.